शिवभजनाचे प्रमुख आमचे सोलापूर साहेबांचे आयुक्त PM राजकुमारजी, महानगरपालिकेचे आयुक्त आमचे उभाजी साहेब, राजाभाऊ सुरवते, अमोल बापू शिंदेजी, राजन भाऊ मोरे साहेब, प्रताप भाऊ, आनंद भाऊ, संकेत भाऊ, सर्व आदरणीय व्यासपीठ. खरं तर बापू आणि संकेत भाऊंना म्हणावं तेवढं आभार मानव ते थोड्याच आहे. एखादा माणूस 1 वर्ष कार्यक्रम करतो नावासाठी, पण पुढच्या वर्षी बंद असतं, इलेक्शन पुरं करतो. पण बापू जे आपण करता ते मनापासनं साहेब समोर आहे, फॅमिली, बायको, बहीण, सगळे परिवार ह्या ठिकाणी असतात. जे काय करतात ते मनापासून करतात, म्हणून बापू तुम्हाला यश आहे. स्वर्गीय अण्णा असतील, शिवा महाराज पिसे असतील, या सगळ्यांचा वसा घेऊन हे सगळे मंडळ निघाले असतात. मी येताना बघत होतो साहेब, प्रत्येकाच्या ताटामध्ये खरंच शिवभजन आहे बापू. मी म्हणतो इकडं नाव लिहायला फार गर्दी आहे, आणि प्रत्येक माणूस आता बघताना साहेब मनापासून तुम्हाला बापू आशीर्वाद देईल अशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिवभजन चालत. खरं तर हे साधं नाही आहे. स्वतःच्या खिशामध्ये पैसे घालून, स्वतःच्या खिशाला चार देऊन, आजचा खर्च नाही म्हणलं तर 1.5 लाख खर्च असेल साहेब. 25,000 लोक जेवायचं साधं नाही आहे. एखादा माणूस एखादा पाहुणा घरी नंतर पहिल्यांदा माणसं कटवतात, पण आपण हे जे सगळं करता ते मनापासून करता. छत्रपती शिवाजी महाराजांची अभिप्रेत आहे, ज्या राज्याला पाहिजेत, या देशाला पाहिजे बापू, ते खऱ्या अर्थानं आपण करताय. अन्न हे सर्व ब्रह्म आहे, आणि डॉल्बी वगैरे सगळ्याला फाटा देऊन आपण लोकांच्या मुखामध्ये हे शिवभजन एक चांगली परंपरा गेले 7 वर्ष झालं चालू आहे. साहेब खरं तुमचं देखील अभिनंदन. अनेक आयुक्त येऊन गेले पण डॉल्बी बंद झाली नव्हती, पण आता बघितलं सगळं पारंपरिक वाद्य साहेब डॉल्बी पूर्ण बंद आहे. त्याकरता थोडा मंगळ तालुक्यानं तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो. मेत्रे साहेबांचं सांगणं साहेब वेगळं होतं. इथं आलेले जे अधिकारी आहेत ते फार मोठमोठ्या पोस्टिंगवर गेले असं त्यांना सांगत होतं. अर्थ वेगळं मी नाव साहेब. कल्याण झालं म्हणजे इथं आलेले लोक, अहमद जाहीदपासून अनेक लोक हे महाराष्ट्राच्या मोठमोठ्या पोस्टिंगवर गेले हे त्यांना सांगत होतं साहेब. आपण शिवभजनाला इकडे देखील गर्दी आहे साहेब, मागं देखील गर्दी आहे. बापू आपला अधिक वेळ घेत नाही, पण मी खात्री देतो बापू साहेब, सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड आहे ना, सेवक मॉड्यूल म्हणतात, विराट कोहली मॉड्यूल म्हणतात. मी 6 वेळा निवडून आलो. माझं रेकॉर्ड बापू तुम्ही म्हणता, आज तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो, कोण किती तुमचे विरुद्ध होते, पण जोपर्यंत तुमच्या आईचा सगळ्याचा आशीर्वाद होता, तुमच्या केसाला देखील कोण धक्का लागणार नाही. ही इलेक्शन बापूसाठी माझ्यासाठी फार महत्वाची होती. पण साहेब हे जे लोक आहेत आमच्याबरोबर प्रामाणिक, आता बघता साहेब प्रत्येकाच्या ताटासोबत 10-5 लोक आमचे थांबलेले बापूंचे, संकेत भाऊचे, हे जे मंडळ साहेब हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि जोपर्यंत हे जीवाचे कार्यकर्ते आहेत जे अण्णासाहेब महाराजांनी कमवलेले आहेत, राजन भाऊंना माहीत आहे, जे लोक जीवाचे आहेत हे खऱ्या अर्थाने विकत आणता येत नाहीत. हे प्रेमाचे छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे असलेले का बापू, त्यामुळे आपल्याला कुठे धक्का लागणार नाही. आपण जे कार्यक्रम करतात ते अतिस्तुत्य आणि चांगला कार्यक्रम आहे, हे खऱ्या अर्थाने अविरत चालावा असं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच्या चरणी वंदने प्रार्थना करतो. माहिती संपूर्ण जय जय महाराष्ट्र. धन्यवाद चेतन भाऊ. यानंतर या प्रसंगी उपस्थित असलेले RPIचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊजी सर्वदे साहेब आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या 7 वर्षापासून सुरू केलेली ही परंपरा तोरला मंगळवेढा तालीम संघाचे प्रमुख अमोल बापू शिवभोजन देण्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी डॉक्टर उमाजी सर, M राजकुमार, सन्माननीय विचारपीठ, उपस्थित सर्व शिवभक्त बंधू भगिनींनो, खरं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.
आणि मिरवणुकीच्या वाद्याला फाटा देऊन हे शिवभोजनाचं आयोजन बापूंनी गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी सुरू केलं. ग्रामीण भागातील शहरातील मिरवणूकमधले सोलापूर शहर हे उत्सवप्रिय आहे. 362 दिवसापैकी जवळजवळ 275 दिवस हे मिरवणूक उत्सवाचे चालतात. आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक अधिकारी सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेले शहर घेऊन जाताना हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देतात. आणि अधिकाऱ्याला एक नवीन चालना मिळते. या ठिकाणी बरं शिकायला मिळतं. जे शिकले ते पुढे गेले, जे शिकले नाही त्याच्याबद्दल आता मी सांगणार नाही, निवांत खाजगीमध्ये सांगितलं नाही. परंपरा बापूंनी आमचे कालगतीत मित्र बाळासाहेब शिंदे, शिवाजी महाराज पिशे यांच्या माध्यमातून सुरू केलेले आहे. आज त्यांच्याबरोबर फिरत असताना त्या ज्या आठवणी आहेत त्यांच्यासोबतली आज सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. राजनभाऊ जाधव आहेत, अरुण रोडगे आहेत. हे त्या काळातले जे सोलापूर शहर हे दंगलीचं शहर होतं सर. पांढरापूर चौकामध्ये हे 5 लोक उभारले तर कोण येत नव्हती ही परिस्थिती होती. 1978 ते 82चा जर काळ आपण आठवला. आणि खरं तर आमच्या ह्या पांढरापूर चौकामध्येच पोलीस आयुक्त झाले इथं करता. परंतु सोलापूरची ही परंपरा आम्ही खंडित केली. दंगलग्रस्त शहर हे शांतताप्रिय शहर आम्ही केलं. सर्व जाती धर्माच्या प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे लोक इथं गुन्हेगोविंदाने येतात. एकमेका सर्व आपले मतभेद विसरून मनासाठी एकत्र येतात. आणि जिथं मन एकत्र जोडली जाते त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता जोपासली. बापूने या ठिकाणी जोपासली. आज 7वं वर्ष आहे. कारण हा एक ब्रँड झाले. शिवभोजनमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण एक प्रकार सुरू झालेला आहे. महाराष्ट्राच्या आज 32 जिल्ह्यामध्ये कुठे गेले तर शिवभोजन करायला लागलो. ही परंपरा सोलापूर करून घेतलेली आहे. त्यामुळे सोलापूरची ही परंपरा अखंडपणे पुढे नेण्याचं काम बापू आणि संकेत भाऊंनी करावं. या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणेन की वर्षावर ही आज जमा वाढत आहे सर. लोकांना ही जी लोकप्रियता वाढत आहे, लोकांना अप्रूप वाटत आहे की आपण घरामध्ये सणाला जे जेवण घेतो ते जेवण या ठिकाणी मिळतं. आणि दान हे सर्वात पवित्र म्हणजे दान देणारा महत्वाचा असतो सर. एका हाताचं दान दुसऱ्या हाताला कळत नाही. परंतु आमच्या सोलापूर हे एवढ्या पैसेवाल्याचं शहर आहे सर. अगदी आता आपल्याला अनुभव आणायचं आमचं काय खिशातनं काढायची ताकद नसती सर. अगदी मन मोठं पाहिजे, ऑटोमॅटिक सगळं तयार होते. आणि हे संकेत भावना अमोल बापूने या ठिकाणी जोपासले सर. अगदी लोक उत्स्फूर्तपणे सर मदत करतात. अगदी खिशातले ह्यांनी स्वतः झळ घालून हे करतात. लोकांना मनापासून हे सगळं समाधान मिळतं. आणि समाधान हे आयुष्यामध्ये सर्वात मोठं साधन आहे. जो समाधानी असतो तो जिवंत राहतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय राजाभाऊजी सरवदे साहेब. या प्रसंगी आजचा हा उपक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शुभ हस्ते होतोय असे सोलापूर शहराचे डॅशिंग व सिंगम पोलीस आयुक्त सन्माननीय एम राजकुमार सर यांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूया. सन्माननीय एम राजकुमार. राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सर्वांना अभिवादन करून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन सुरू करतो. मंचावर उपस्थित होतात जसं निघून गेलं माजी गृहराज्यमंत्री श्री मेत्रे साहेब, माझे सहकारी सचिनजी अंबाजे साहेब, माझे सहकारी श्री हसन साहेब, राजाभाऊ सरवदे साहेब, चेतनजी नरोटे, मोरेजी सपाटेजी, आनंद जाधवजी, मध्यवर्तीचे सर्व सहकार्य आणि ज्यांच्या प्रेरणा आणि कल्पनामुळे हे चालू आहे, अमोल बापू आणि संकेत, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर भगवानजी, सर्वांना नमस्कार. आता बोलताना राजाभाऊंनी पण सांगितलं आणि चेतनजी पण सांगितलं इथं सोलापूरला जेवढं आलं शिकलं तर ते उच्च स्तरावर जात आहेत म्हणून. मी हे शिकलेलं आहे सोलापुरातून लोकसहभागी असलं तर शक्य आहे जेवढं काय असेल ते.
आणि मला आठवण आहे 26च्या छत्रपती शिवाजी महाराजच्या कार्यक्रम होतं इथं यात मंचावरून मी बोललो होतो. ते माझा पहिला कार्यक्रम आहे सोलापूर शहरात आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर. आणि तेव्हा आठवण आहे हे मंच जे आहे ते व्हायब्रेट होत होतं. आता आम्ही आरामात बसून गप्पा मारतो, मिरवणूक चालू आहे. हो, हॅट्रिक आहे. आता एवढं जे आहे ते डॉल्बीबद्दलचे जे विषय आहे त्याचं पूर्ण क्रेडिट सोलापूरचे आहे, सोलापूरच्या जनतेचे आहे. आपण जे सहकार्य केलं त्यामुळे हे शक्य झालं आणि राज्यभरात हे पॅटर्न फॉलो करण्याची चर्चा चालू आहे. ते पूर्ण क्रेडिट सोलापूरच्या जनतेचं. सोलापूरचे सर्व जनतेच्या नजर आहे आता राजाभाऊकडे आहे. आता पूर्ण जनतेची नजर तुमच्यावर आहे. आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही सर. आता शिवाजी महाराज जयंतीच्या आमच्या पीस कमिटी मीटिंग जेव्हा होतं शांतता समितीच्या, तेव्हा काही लोकांनी उल्लेख करत होतो, साहेब मुद्दा म्हणून आम्हाला का, यांना नाही का, त्यांना नाही का. मी तिथं जे सांगितलं तेच मी आता परत सांगतो. एखादी शाळेत एखादी वर्गामध्ये 10 पोरं पुढे आहे, 1 पोरं मागे, 1 पोरगा मागे राहिलेलं, तर ते असा विषय नाही आहे. त्यांच्याकडे आम्ही परत जायचे, मागे त्या दिशेने जायची नाही. त्यांनाही हात पकडून आमच्यासोबत घेऊन येऊ. आता राजाभाऊ नक्की नेतृत्व दाखवणार आणि ते सोलापुरात चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहे, हे मला खात्री आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवरायांचं राज्य होतं त्याचं एक खरं उदाहरण आहे हे मंच. तर बघितलं सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या, सर्व समाजाच्या लोक समोर आहे आणि सर्वांनी येऊन स्वतःच्या हाताने शिवाजी महाराजांच्या आरती केल्या. म्हणजे हे फक्त या जातीचा माणूस करायची, या धर्माचा माणूस यायची नाही, या धर्माचा माणूस करायची नाही, असं अजिबात नाही आहे. हे खरंच शिवरायांचं राज्य आहे. आता हेच परंपरा आम्ही भविष्यात पण हाती ठेवू. आणि विशेषतः अमोल बापू आणि संकेत त्यांनी जे सेवा करत आहेत, मी पहिल्या दिवशी पण तेच सांगितलं, एखादी माणूस त्यांच्या मुलगीच्या लग्नामध्ये जसा करत आहेत तशा सन्मानाने सर्वांना बसवून अशा चॅरिटेबलने अगदी सन्मानाने ते जेवण देतात. म्हणजे आम्ही अन्नदान करतो म्हणून एकाच चौकात येऊन 4 बॅनर मोठा लावलं आणि तिथं सर्वांना हातात ताट देऊन दिलं नाही. त्यांनी एवढा स्वतःच्या घरच्या परिवारच्या लग्नात जसा करणार तसाच करत आहे. म्हणजे हे यांनी पैसे कमी करण्याच्या चक्रात क्वालिटी कमी केलं नाही. त्याबद्दल आपल्याला हॅट्स ऑफ टू यू अमोल बापू आणि संकेत. आणि हेच सेवा आपण भविष्यात पण करावे. दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, हे कार्यक्रम इथं त्यांनी 7वं वर्ष चालू करत आहेत आणि याच कार्यक्रमात मी 3ऱ्यांदा सहभागी आहे. पण परिवार इथंच आहे, समोर बसलेला आहे, जनताच्या सोबत बसलेला आहे. म्हणजे अशा बहिणीला यांनी स्टेजवर बोलवलं नाही, कोणी असं मामा काका स्टेजवर बसवलं नाही. हे शिवरायांच्या मंच आहे, इथं वेगळं आहे, परिवार वेगळा आहे. हे परंपरा आणि हे जे क्वालिटी आहे शिकण्यासारखं आहे. आणि आपल्याला आणि संकेतला आणि पूर्ण तोरणा मंगळवेढा तालीमच्या सर्व शेवटच्या सदस्यपर्यंत सर्वांना मनापासून अभिनंदन. अतिशय चांगलं काम आपण करत आहेत. पुन्हा एकदा सर्व सोलापूरकरांना सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने आणि सर्व शिवप्रेमीच्या वतीने शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद सर. या निमित्तानं प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील उपस्थित राहून आपण शुभेच्छा दिल्या. खरं तर सरांनी बोलताना सांगितलं की टेबल खुर्ची लावून पंचपक्वानाचं जेवण म्हणजे पैसे कमी करण्याच्या नादात क्वालिटी कमी केली नाही. ह्याचं कारण म्हणजे ह्या समाजाप्रती, ह्या लोकांच्या प्रती अमोल बापू असतील, संकेत भाऊ असतील, यांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि आम्ही या समाजाचं आणि लोकांचं देणं लागतो या विचारातून ते हे करतायत. खरंच एकदा अमोल बापू आणि संकेत भाऊंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यानंतर आजचा हा उपक्रम ज्यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी होतोय असे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य डॉक्टर सचिनजी ओंबासे सर यांना विनंती, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करू. सर्वप्रथम या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व शिवभक्त आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशा शुभप्रसंगी आपल्या महाराष्ट्राला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधणारा एक दुवा कुठला असेल तर आपल्याला
आम्ही जे शाळेत जेव्हा शिकलो होतो म्हणजे अमोल दादाला सांगितलं, आम्ही शाळेत असताना मी सर मराठीमध्ये आमच्याकडं आम्हाला पहिली का दुसरीच्या वर्गापासून शिवाजी महाराजांचं आता म्हणजे आम्ही मराठी मीडियममध्ये आम्ही शिकलो, तर आम्हाला अख्खा म्हणजे 1 वर्षाचं अख्खं पुस्तक शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. तर ते म्हणजे मला वाटतं आमच्या पहिली होता का तिसरीचा काहीतरी होता. तर आम्हाला लहानपणापासून म्हणजे ते आमच्या आता इंग्लिश मिडियममध्ये कदाचित तेवढं शिकवलं जात नाही, परंतु तेव्हा काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्याबद्दल म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या अंगामध्ये जे आपण त्याला म्हणतो ना म्हणजे शहारे येतात किंवा ज्याला आपण म्हणू की एक वेगळंच नवचैतन्य निर्माण होतं. तर असा हा महामानव आहे आणि सर्वांसाठीच हा महामानव आपल्याला म्हणजे वंदनीय आहे, प्रिय आहे. परंतु मला वाटतं की महाराजांनी आपल्याला जे काही शिकवणी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मानवतेचा एकमेकांशी असेल, आपले जे काही छोटे मोठे वाद असतील समाजामध्ये, काही आपले एकमेकांशी राजकीय वाद असतील, सामाजिक तेढ असते, तर ते सलोख्याने कसे निवडले जातील. आपल्या शिवरायांनी दिलेला जो आपला संदेश आहे तो आपण कसा पुढे नेला पाहिजे आपण हे बघितलं पाहिजे. आणि मला विशेषतः धन्यवाद द्यायला लागते. मी अमोल बापूंना विचारलं की साधारणतः तुमचा डॉल्बीचा खर्च वर्षाला किती असायचा एका निवडणुकीचा. ते म्हणले किमान 3 लाखपासून ते 10 लाखापर्यंत ते नुसता डॉल्बीचा जो खर्च आहे ना, तो आता अमोल बापूसारखा मोठा माणूस असला तो 10 लाख करणार, किमान जो छोटा असेल तो किमान 3 लाखाचा खर्च करणार. पण माझं काय म्हणणं की हे कारण हे तुम्ही जे केलेलं आता सध्या जी ॲक्टिव्हिटी आहे, कारण जो येणारा जो शिवभक्त आहे, तरुण पिढीतले लोक आहेत, त्यांना जेवायची गरज तर लागतेच. म्हणजे अतिशय म्हणजे कार्यक्रम पण होतोय आणि त्या ठिकाणी लोकांची जी आवश्यकतेची जी जेवणाची सोय आहे ते सुद्धा या ठिकाणी होते. मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्धरित्या आपण आयोजन केलं आहे. त्यासाठी तुमच्या दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि तुमचा हा कार्यक्रम असाच कायम सुरू राहावा. आणि आपण जशी राजकुमार सरांना मला विशेष वाटतं की मी पण बघितलं की हे खूप अवघड आहे लोकांना इन्व्हॉल्व्ह केल्याशिवाय, आणि त्याच्यामध्ये राजकीय लोकांचं तेवढंच महत्त्वाचं रोल आहे की राजकीय लोक जोपर्यंत त्याला करत नाही तर आम्ही किती प्रशासनाने केलं की आम्ही 4 महिने 6 महिने होतो अल्टिमेटली मग जर लोक आणि राजकीय लोक ते जर विरोधात असेल तर कुठलाच प्रोग्राम होऊ शकत नाही. त्यामुळे मला वाटतं विशेषतः जसं सर्वदे साहेबांनी आपल्याला मेसेज दिलाय, आपल्याला सर्व ह्याचं पुढे घेऊन जायचं. आता जेवढ्या काय जयंती आहेत आपल्या इन्क्लुडिंग जेवढ्या काय होतील त्या सगळ्यांमध्ये, आणि साहेबांचा मुद्दा काय होता की आता काल परवा मी ते शांततेच्या कमिटीच्या बैठक गेलो होतो, तर त्यात कुठंतरी काय होते कोणतरी एका दुसरं असतं ते काय ते कुठं गाणं लावतंय आणि मग ते त्याचं उदाहरण घेतं की त्यानं कुठंतरी वाजवलं. तर साहेबांचं काय म्हणणं आहे की एखाद्यानं जर चुकीचं केलं तर त्याला आपल्याबरोबर घ्यायचं करू नकोस आता आपणच सांगायचं, ठीक आहे ना, आहे ना. म्हणजे पण काय होतं की आपल्या ह्याच्यामध्ये एका दुसरं करत राहतं, मग लोकांना दुसरं म्हणतात की त्या ह्या मिरवणुकीमध्ये कोणतरी काहीतरी केलं तर आपण सगळ्यांनी असं जो चुकल त्याला करेक्ट करायचं आणि आपले जे आपण चांगल्या ज्या काय म्हणजे समाजाला म्हणजे चांगले विचार आणि चांगलं जे कार्यक्रम घेतोय त्याचे पुढे न्यायचे. पुन्हा एकदा आयोजकांचा अतिशय आभार आणि सर्वांना आपल्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. या प्रसंगी